आणि डेंटॉनिक. स्पर्शाने दूर हो अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, आपल्या बाळाला डेंटॉनिक द्या आणि त्याला हस्तखेळत ठेवा. लक्षात ठेवा, मुंबईच्या होमिओ लॅबोरेटरीचे डेंटॉनिक. देवाची मूर्ती निरांजन आरती रुपेरी करील लख लख लख. चांदीची वाटी नैवेद्यासाठी रुपेरी करील चक चक चक. पितांबरी मार्केटिंगचं रुपेरी सिल्वर क्लीनर. आणि चांदीची चीज. छे चांदीचं चीज. प्राचार्य शशांक बल्लाळ साहेब आहेत का घरात? कानेरे साहेब, आपले विद्या प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी, त्यांची चिठ्ठी घेऊन आले. अहो, एखाद्या तिराईताना आपली ओळख करून द्यावी तशी आपली ओळख काय करून देताय नागवेकर? अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही? तिसरी हाक आल्याशिवाय ओ नाही देण्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात हो. कुणी मस्टर मागितलं, कुणी डस्टर मागितलं तर ते तत्परतेनं देण्यापेक्षा ती वस्तू कुठे आहे हे सांगण्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात जनता विद्यालयामध्ये. साहेबांनी बरीच ओळख करून दिलेली दिसते माझी, किंवा तुम्ही तरी घरी बसून माझी बरीच माहिती गोळा केलेली आहे. काय खरं तर साहेब असल्या गोष्टी बोलण्यात वेळ फुकट घालवत नाही. द्या ती चिठ्ठी इकडे. त्यांनाच द्या असं सांगितलंय कानेरे साहेबांनी. ठीक आहे, मग मी त्यांनाच विचारते की तुम्हाला आज पाठवायचं का म्हणून. कोण आहे का? अहो, तुमच्या शाळेचा पिऊन आहे नागवेकर. कान्हेरे साहेबांची चिठ्ठी घेऊन आलाय आणि मीच देईन म्हणतोय. समर्थकाचं श्वान आहे ते पाठवून दे. नागवेकर, तुम्हाला आत बोलवलंय. नमस्कार साहेब. फोन बाजूला काढून ठेवलेला दिसतोय. हे चुकून बाजूला राहिलेला दिसतोय. काय झालं तरीच कानेरे साहेबांना फोन लागत नव्हता ना तुमचा? जागेवर ठेवलेला बरा ना? मी ठेवू का? ही कानेरे साहेबांची चिठ्ठी वाचताय ना? तुम्हाला चिठ्ठी द्यायचं काम सांगितलं ना? कानेरे साहेबांचा फोन येईल. तुम्ही निघा. शशांक, फोन घ्या ना.
काय हा फोन कोणाचा आहे आणि कशासाठी आहे हे मला माहिती आहे. शशांक, तुम्ही रात्रभर झोपलेले नाही, म्हणजे रात्रभर बेचैन होतात तुम्ही. बघा तुमचे डोळे किती तारवटलेत, ते चेहरा सुद्धा उतरलाय तुमचा. हा फोन कान्हेरे वकिलांचा होता. म्हणजे तुमच्या विद्याप्रसारक मंडळाचे सेक्रेटरी? त्यांच्याकडे एक प्रपोजल आलाय. आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी मनोज शिरोडकर, ग्लोबल टेलिकॉमचा मालक, त्यांना भेटला. तो म्हणे शाळेत भरपूर पैसे ओतून शाळा अद्ययावत करू इच्छितो. म्हणजे जागतिक दर्जाचं शिक्षण देणारी शाळा म्हणून जनता विद्यालयाचं नाव होणार आहे. मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? म्हणजे तुमचे विद्यार्थी, शिक्षक यांना यातलं काही माहिती आहे? नाही, आतापर्यंत ही चर्चा मी आणि कान्हेरे यांच्यामध्येच होती. आता तिसरी तू आहेस, तुला कळलं. मग तुम्ही त्यांना तसं फोनवरून सांगत का नाही की तुम्ही एकटेच हा निर्णय घेऊ नाही शकणार? या निर्णयानं ज्यांच्या मनावर परिणाम होणार आहे त्या सगळ्यांचं मत आजमावलं पाहिजे. हो, देयर यू आर. ज्योती, ज्या ज्या वेळेला माझ्या डोक्यामध्ये गोंधळ होतो, माझ्या डोक्यातला गोंधळ तू दूर करतेस. आजपर्यंत अनेक जणांना मार्गदर्शन केलंय, अनेक जण मला गुरु मानतात, पण तू माझी गुरु आहेस ज्योती. फोन ठेवा आधी. हॅलो बल्लाळ सर, तुमचा फोन बिघडला होता का? नाही, मला विचार करायला थोडा वेळ हवा होता म्हणून मी फोन बाजूला काढून ठेवला होता. बल्लाळ सर, शाळा चालवण्यातल्या अडचणी तुम्हाला ठाऊक आहेतच. सरकारी अनुदान घेतलं तर फीवर बंधन येतं. ऍडमिशन्सच्या वेळी मुलांकडनं देणगी वसूल करता येत नाही. आणि स्मरणिका काढायची झाली तर जाहिरातींकरता मुलांवरती सक्ती करता येत नाही. आणि विना अनुदान शाळा चालवायची झाली तर फारच कठीण आहे. हे बघा कान्हेरे साहेब, त्या मनोज शिरोडकरकडे इतका पैसा आहे, तो ही जुनी शाळा विकत घेऊन अल्ट्रा मॉडर्न स्कूल उभं करायचा त्याचा काय विचार आहे? त्यापेक्षा आणखीन थोडे पैसे इन्व्हेस्ट करून तो एखादी नवी शाळा उभी करू शकतो. ज्या शाळेत तो शिकलाय ती शाळा त्याला खूप मोठी करायची आहे. जगात त्या शाळेचं नाव त्याला खूप मोठं करायचं आहे. तरीही तो तुम्हाला भेटायला येतोय. इज अ व्हेरी बिझी पर्सन. तुम्हाला ठाऊक नसेल, त्याच्या कंपनीमध्ये 35% गुंतवणूक परदेशी आहे. भारतातल्या अग्रगण्य 20 कंपन्यांपैकी एका कंपनीचा तो मालक आहे. कान्हेरे साहेब, तांत्रिकदृष्ट्या तुमची कार्यकारिणी कोणालाही न विचारता ही शाळा हस्तांतरित करू शकते. आणि तरी सुद्धा तुम्ही माझं मत विचारात घेताय, मी तुमचा अत्यंत आभारी आहे. बल्लाळ सर, काही शिक्षकांना शाळेतून जावं लागेल, पण वैयक्तिकरित्या मी तुम्हाला एक आश्वासन देऊ शकतो की तुम्ही असाल. हा, प्राचार्य म्हणून नाही, पण असाल, इतकंच. कान्हेरे साहेब, मला वाटतं या विषयावर मला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मतं विचारात घ्यायला हवीत. घ्या ना, जरूर घ्या. पण कार्यकारिणीला भावनांचा विचार करून चालत नाही. व्यवहार ज्याच्यात फायदा आहे तोच सांभाळावा लागतो. नाही, तुम्ही लोकांची मतं जरूर घ्या विचारात, पण एक लक्षात ठेवा, शिरोडकर हे नाव फार मोठं आहे आणि शिक्षण मंत्र्यांनीच त्यांच्या प्रपोजलला अप्रुव्हल दिलेलं आहे. आता फक्त फॉर्मॅलिटीज राहिल्या तितकंच. नाही, मला त्याची कल्पना आहे. आणखी एक, आमच्या विरुद्ध जनमत तयार करणं, लोकांना भडकवणं, पालकांचे मोर्चे काढणं, हे असले सगळे प्रकार झाले तरी तुम्ही त्यात सामील होऊ नका. ते तुमच्या हिताचं असणार नाही. तुम्ही आधी शिरोडकरांना भेटा, पुढचं पुढे. ठीक आहे. नागवेकर, साफसफाई झाली? कांदेरे सरांनी सांगितले की साहेबांची केबिन जरा डेकोरेट करून ठेवा. डेकोरेट करा? कशासाठी? या टेबलावर जरी फडकं मारलं तर त्या फाईलवरची धूळ झटकली तरी मेहरबानी होईल माझ्यावर. सर, अमेरिकन पाहुणे येणार आहेत ना, त्यांच्यासाठी खायला काय आणायचं? नाही म्हणजे बर्गर वगैरे काहीतरी आणायला लागेल. पैशाची काळजी करू नका, असा कांदेरे सरांनी निरोप दिलाय. नागवेकर, हे अमेरिकन पाहुणे अमेरिकेत जन्माला आले नाहीयेत. या आपल्या मुंबईतच एका चाळ वजा खोलीत जन्माला आलेत. आणि त्यांच्या उष्टावणीला पिझ्झा किंवा डेझर्ट्स नव्हते, खीरच होती. कळलं? ते खायला प्यायला येणार नाहीये तिकडे. आपल्या घरी पाहुणे येतात, आपण त्यांचा पाहुणचार करतो, त्यांच्यासाठी गोडधोड खायला करतो. ते काय त्यांना घरी खायला मिळत नाही म्हणून? नागवेकर, माझी मनस्थिती आधी ठीक नाहीये. उगाच सागावपणा करून स्वतःचा अपमान करून घेऊ नका. सर, ही शाळा म्हणे पाहुण्यांनी विकत घेतली आहे.
मग तुमच्या नोकरीचं काय हो? नागवेकर, माझी नोकरी गेली तर मी उपाशी मरणार नाही, पण तुम्ही ज्या पाहुण्यांसाठी मागं पुढे नाचताय ना, त्या अमेरिकेमध्ये पिऊन ही कल्पना नाहीये. आयुष्य गेलं काम चुकारपणा करण्यात. बाहेर गेलात ना तर मरायची पाळी तुमच्यावर, लक्षात ठेवा. मला विचारताय सर, मला शिव्या शाप कशाला देता? मी तुम्हाला शिव्या शाप देत नाहीये, तुमच्या भविष्यात काय लिहिलंय ते तुम्हाला सांगतोय. मला सांगा साहेब, आपण पाहुण्यांच्या स्वागतासाठी गेटवरती येत आहे ना? नलावडे सरांनी तर शाळेची मुलं तयार केली स्वागतासाठी. मला शाळा सजवलेली आवडलेली नाहीये. ही चिठ्ठी नलावडे सरांना नेऊन द्या आणि आपल्या दलाल मॅडमना म्हणा मला भेटून द्या. ठीक आहे. काय लिहिलंय काय याच्यामध्ये? का तुम्ही वाचून दाखवणार आहात त्यांना? नाही, तसं नाही. मी नाही, त्यांना कळेल. तुम्ही जा.